6 वर्षाची वाटचाल 6 वर्ष झाली। आज एकत्र आलोय आपण आपल्या कार्याचा, आपल्या शौर्याचा आणि सेवाभावी परंपरेचा मान राखणाऱ्यांसाठी। स्वागत आहे श्री भैरवनाथ आजी माजी सैनिक संघटना यांच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण ब्लॉग करत आहे। व्हिडिओ लाईक सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय चाल हा दिवस आपल्या सर्व सैनिकांना समर्पित करत आहे, जे सीमावर उभे राहून आपल्या सुरक्षेसाठी सर्व काही अर्पण करतात। थंडीत उष्णतेत पावसात आणि बर्फात भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा पूज भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, जय जवान, जय जवान, जय जवान, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, वंदे 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 आणि आमच्या कार्याची खूप व्याप्ती वाढली। आमच्या या प्रवासात आम्हाला अनेक अडचणी अभिजित बाळकृष्ण जगदाळे MBBS श्री श्यामराव धुमाळ अध्यक्ष सैनिक संघ मोराची चिंचोली श्री विलास शेवटी आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित जीवन जगू शकतात। जय हिंद। स्टेजवर बसलेले सर्व सन्माननीय मुख्य अतिथी श्री शिवाजी अण्णा कदम साहेब, माजी सरपंच मांडवण फराटा, तसेच आता त्यांची नुकतीच निवड अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सैनिक आजी माजी सैनिक फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्यांचं आमच्या संघटनेतर्फे सर्वात प्रथम अभिनंदन करतो। सर्वांनी टाळ्या वाजवा। दुसरे मुख्य अतिथी सुभेदार निमोने नगरीचे अध्यक्ष जंबू कामाने साहेब, सुभेदार जंबू कामाने साहेब यांना विनंती आहे की स्टेजवर येण्याची कृपा करावी। दुसरे मुख्य अतिथी डॉक्टर अभिजित बाळकृष्ण जगदाळे साहेब MBBS, त्यानंतर आपले श्यामराव धुमाळ साहेब, गौरव साहेब, कोकणे नानासाहेब, उमाप साहेब, समोर बसलेले सर्व आजी माजी सैनिक बंधू भगिनी, आपण आज या ठिकाणी आपल्या संघटनेचा 6वा वर्धापन दिवस साजरा करत आहोत। संघटनेची थोडक्यात माहिती सांगतो। आपली संघटना 10 नोव्हेंबर 2018 रोजी मेजर नंदकिशोर रोडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली। आज संघटनेला 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्या निमित्ताने आपण सर्व आलेले पाहुण्यांचे सर्वांचे हार्दिक स्वागत। या 6 वर्षात आपल्या संघटनेनं सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात तसेच गावच्या विकासामध्ये भरपूर मदत केलेली आहे। हे सर्व मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्या संघटनेने प्रत्येक वर्षी भैरवनाथ विद्यालय करडे गावच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रम राबवले जातात, जसे की 10वी 12वी यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर येईल त्या विद्यार्थ्याला आपल्या संघटनेतर्फे विशेष बक्षीस दिले जाते। तसेच राखी संकलन करून कारगिल दिवसाच्या आवतीचे साधून सर्व ज्या सीमेवर आपले सैनिक आहेत, ऑन ड्युटीवर आहेत, त्यांना आपल्या संघटनेतर्फे विद्यार्थ्यांतर्फे राखी पोस्ट करून पाठवली जाते बोर्डावर। आपल्या संघटनेतर्फे प्राथमिक शाळेला जे कारगिल दिवस झाला होता 2022 मध्ये, त्याचे औचित्य साधून आपल्या संघटनेने प्राथमिक शाळेला जो झेंडावंदन करायचा स्तंभ आहे खांब, तो आपल्या संघटनेतर्फे भेट दिलेला आहे। संघटनेतर्फे प्रत्येक वर्षी आपल्या गावाचे सैनिक आहेत, पेन्शनर आहेत, जे
आपली सेवा संपवून गावाकडे येतात, रिटायर होतात, त्यांच्यासाठी आपल्या संघटनेने एक त्यांचा सन्मान करून त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. दुसरी गोष्ट म्हणजे जे सैनिक आता सध्या ड्युटीवर आहे, आजी सैनिक आहेत, त्यांची काही एखादी पदोन्नती झाली, सुभेदार झाले, ऑनररी कॅप्टन झाले, जे पण काही पदोन्नती झाली, तर अशा सैनिकाचा सत्कार एस टी स्टँडवर आपल्या गावातल्या बॅनर लावला जातो संघटनेतर्फे. त्याच्यानंतर त्या सैनिकाच्या आईवडिलाला, नातेवाईकाला बोलवून समस्त गावकऱ्यातर्फे आणि संघटनेतर्फे सन्मानित केले जाते. कुणाचे निधन झाले तर अशा वेळी जे दशक्रिया विधी असते गावामध्ये, त्या दशक्रिया विधीमध्ये आपल्या संघटनेतर्फे चहा आणि पाण्याची व्यवस्था पाहुण्यांना केली जाते. हा नवीन उपक्रम आपले अध्यक्ष मेजर नंदकिशोर रोडे साहेब यांनी 2020 चालू केली होती. दुसरी गोष्ट आणि चांगली गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संघटनेतील सुभेदार संतोष पोपट पळसकर साहेब, हे सुभेदारमधून नुकतेच रिटायर झालेले आहेत. त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे ते आपल्या गावाची शान आहे, आपल्या संघटनेची शान आहे. ते 2 ऑपरेशन झाले आपल्या याच्यामध्ये इंडियन आर्मीमध्ये. त्याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये ते कमांडो म्हणून उपस्थित होते. त्यानंतर हॉटेल ताजमध्ये जे 2008 साली ही प्रक्रिया झाली, त्याच्यामध्ये सुद्धा ते ऑन ड्युटी होते आणि त्या ठिकाणी उपस्थित होते. तर त्यांचं आपल्या संघटनेतर्फे आणि सर्व पाहुण्यांतर्फे अभिनंदन आणि स्वागत. मे 2022 रोजी आपल्या संघटनेची धर्मादाय आयुक्तामध्ये नोंद रजिस्टर केलेली आहे. म्हणजे आपली संघटना आता इथून पुढे धर्मादाय आयुक्ताच्या अंडर आहे. तर ही कौतुकाची बाब आहे आपल्या संघटनेसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर राजूकुल साहेबांचं आपल्या गावातील सैनिकासाठी खूप प्रेम आहे. 2022-2023 या कालावधीमध्ये त्यांनी राजूकुल साहेबांनी जे हॉटेल, हॉस्पिटल, गणेशाची सर्व सभा आहेत, त्यांनी सैनिकासाठी मोफत शुगरची आणि बीपीची टेस्ट ठेवली होती व त्यांना जे गोळ्या लागत होत्या त्या गोळ्यासुद्धा त्यांनी मोफत दिलेल्या आहेत. तर आपल्या सैनिकांनी भरपूर त्याचा, माजी सैनिकांनी, आजी सैनिकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. त्यांचं या ठिकाणी संघटनेतर्फे अभिनंदन. किंवा MBBSमध्ये, BMSमध्ये जे पण सैनिकाचे पाल्ले आहेत, त्यांनी कुठलेही काही कुणाला एक पहिला नंबर आला किंवा त्यांचे चांगल्या मार्काने पास झाले तर अशा विद्यार्थ्यांचा सन्मान आणि त्यांचे आपल्या संघटनेतर्फे अभिनंदन केले जाते आणि त्यांचा गौरव केला जातो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गावातील शाळेमध्ये 5वी ते 8वीमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रॅक्टिस, कुस्तीची प्रॅक्टिस निमणी नगरीचे अध्यक्ष सुभेदार जंबू भावाने साहेब हे मोफत प्रशिक्षण देतात व ते मोफत प्रशिक्षण देत असताना संध्याकाळी 6 वाजता आपल्या संघटनेचे 2-3 सभासद, अध्यक्ष नंदकिशोर रोडे साहेब, उपाध्यक्ष दिवेकर साहेब, गुरकुटे साहेब, सचिव मधुकर गायकवाड साहेब हे त्या ठिकाणी उपस्थित असतात व यांच्यातर्फे त्या मुलांना मोफत केळीचे वाटप करतात दररोज. आपल्या संघटनेचे वरिष्ठ सभासद, कार्याध्यक्ष रावसाहेब आदर साहेब यांचे मार्गदर्शन नेहमी आपल्या संघटनेसाठी उपयोगी असते. ते नेहमी मदत करत असतात. संघटनेचे कुठलेही कॉम्प्युटरचे काम असो, कुठले लिस्ट बनवायचे असो, वर्गणी गोळा करायचे असो किंवा कुठल्या माजी सैनिकांना, आजी सैनिकांना काही कुठला प्रॉब्लेम असो तर त्यांच्या ही सेवामध्ये ते नेहमी मदत करत असतात. त्यांचे संघटनेतर्फे मनापासून अभिनंदन. आपल्या संघटनेचे श्री सुनील शिवाजी चव्हाण साहेब, म्हणजे मी जिल्हा सैनिक कार्यालयामध्ये काम करत असतो. अशा वेळी आपल्या गावातील, तालुक्यातील ज्या पण सैनिकांचे कामे असतील, जसे कुणाची घरपट्टी आहे, आपल्या गावातील जवळजवळ सर्व माजी सैनिकांचे 80 ते 90% घरपट्टी मी स्वतः माफ करून आणून सर्वांचे कागदपत्रे घरपोच केलेले आहे मोफत. या ठिकाणी आजी माजी सैनिक संघटना शिरूरचे अध्यक्ष बबन पवार साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावे. सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे आमच्या संघटनेचे अध्यक्ष श्री नंदकिशोर रोडे मेजर
हे 5 वर्षापासून या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे काम वापरण्यात सुरू आहे. सहावा वर्धापन दिन. सहावा वर्धापन दिन हा भैरवनाथ कार्यालयामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीमध्ये संपन्न होतोय. आणि या 6व्या वर्धापन दिनानिमित्त ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय शिवाजीअण्णा कदम, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य फेडरेशन
आणि त्यानंतर शामराव धुमाळ साहेब, JK गटके साहेब आणि खास करून सर्व म्हणजे सर्वांची सेवा करणारे असे डॉक्टर अभिजित जगदाळे साहेब, त्यानंतर देवकेले साहेब, शिवजनांना कोकडे साहेब, जे की आपल्या सर्वांना माहिती आहे की शिरूर तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असेल तर कार्यक्रम असो किंवा कुणाचा काही अंतिम संस्काराच्या वेळेस मानवंदना देतात. अशा मानवंदना टीमचे अध्यक्ष आणि सर्वांचे आपले मार्गदर्शक शिवाजीनाना कोकणे, सन्माननीय गरुड साहेब, बबनराव पवार साहेब, शिवले साहेब, गव्हाणे साहेब आणि सर्व सेवळे साहेब आणि सर्व जाचक साहेब आणि समोर बसलेले भैरवनाथ आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि त्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सर्व माजी सैनिकांच्या अर्धांगणी. हा कार्यक्रम मला वाटतं पहिल्यांदा कार्यालयामध्ये आला आहे. याच्या पाठीमागे आपण 5 वर्धापन दिवस गेले तर त्या ठिकाणी कंडे गावाच्या मंदिराच्या शेजारी ऑफिस होतं. त्या ऑफिसच्या जिच्यामध्ये प्रांगणाकडे ते केले जायचे. आम्हाला वैयक्तिक मला तर अभिमान आहे की अशा प्रकारचं 6व्या वर्षाच्या आता 6वा वर्धापन दिवस आहे. 6व्या वर्धापन दिवसाच्या पाठीमागच्या कालावधीमध्ये आज तर आपण सर्वांचं आपणच आपल्या चिमुकल्याचं जर स्वागत केलं किंवा त्याचा सन्मान केला तर मला वाटतं त्याचा मोठा याच्यापेक्षा मोठा अभिमान कुठंच नाही. आणि याच्या पाठीमागचं आपण 5 वर्षामध्ये पाहत असन की पहिल्या वर्षापासून आतापर्यंत आजी माजी सैनिक संघटना भैरवनाथ करडे लंगेवाडी ही संघटना सामाजिक संघटना म्हणून गावाचं आपण काहीतरी लागतो म्हणून प्रत्येक काही ना काही गावामध्ये सार्वजनिक उपक्रम राबवतात आणि उपक्रम राबवल्याच्या नंतर प्रत्येकाला गावामध्ये आपण सहभागी होता. याबद्दल सर्वांचं म्हणजे ह्याचे अध्यक्ष असतील किंवा अध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं. दुसरी गोष्ट आहे की हा झाला 6वा वर्धापन दिवस. 6व्या वर्धापन दिवसाच्या आपल्या सर्वांना भैरवनाथ आजी माजी सैनिक संघटना करडे लंगेवाडी आपल्याला भारतीय माजी सैनिक संस्था शिरूर च्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने लाख शुभेच्छा. अशाच प्रकारे उपक्रम आपण भविष्यामध्ये राबवत जा आणि कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही अशी भैरवनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. दुसरी गोष्ट येतो विषयावरती. मित्रांनो, मला वाटतं मी 2012ला रिटायर झालो. 12ला ज्यावेळेस रिटायर झालो तर त्यावेळेस अशा प्रकारचा कुठलाही सैनिकांचा मोल नव्हता. मला पण वाटायचं की मला पण कुणीतरी रिटायरमेंट झाल्याच्या नंतर गावामध्ये सन्मानित करतील, गावामध्ये चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवतील. ज्यावेळेस मी ऑन ड्युटी असताना कोल्हापूर, सांगली, सातारा त्या साईडला मी ऐकायचं की आता मी रिटायरमेंट होणार आहे. रिटायरमेंट झाल्याच्या नंतर मोठा असा सन्मान सोहळा गावामध्ये होणार आहे. त्या ठिकाणी लई सांगायचे की म्हणायचे, माझ्याबरोबर एक सुद्धा काहीच साहेब होते कोल्हापूरचे आणि ते मला सांगायचे की आता मला गेल्याच्यानंतर मला 4-5 बकरं कापायला लागतील, त्याच्यानंतर पूर्ण अख्खा म्हणजे जिल्हा त्या ठिकाणी गोळा होईल. त्या प्रकारचा मोड आपल्या शिरूर तालुक्यामध्ये मला वाटतं 4-5-10 वर्षापासून चांगल्या प्रकारचा मोल तयार झालाय, चांगल्या प्रकारचं वातावरण तयार झालंय. पण त्या वातावरणाचा जर आपल्याला फायदा घेता येत नसेल तर त्या ठिकाणी आपण कुठेतरी चुकतोय. ह्या माध्यमातून मी एकच सांगू शकतो की शामराव धुमाळ साहेब कुठल्या तरी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत, शिवाजी कदम साहेब पण कुठल्या तरी महाराष्ट्र राज्याचे भांडरीचे अध्यक्ष आहेत. त्या ठिकाणी आपले बबनराव पवार साहेब असतील तर ते पण कुठल्या ना कुठल्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. आपण सर्व व्यासपीठावरती बसलेले सर्व महान व्यक्ती आहात. मग परंतु सर्व या महान व्यक्तींनी सर्वांनी एकत्रित येऊन जोपर्यंत आपण वरच्या मूठ बांधत नाहीत आणि आपण सोडून द्या आपण शिरूर तालुक्यामध्ये कुठल्या संघटनेचे अध्यक्ष आहेत, कुठल्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत हे सर्व सोडून द्या आणि कमीत कमी महाराष्ट्र तर सोडून द्या, आपण
तालुक्याला सर्वांनी एकत्रित होऊन ही वरचमट बांधला आणि वरचमट बांधल्याच्या नंतर आपण शिरूर तालुक्याचं ज्याप्रमाणे उदाहरण बाकी तालुक्यांना, जिल्ह्यांना, महाराष्ट्राला द्या, अशी एक मी भैरवनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण सर्वांना, मला वाटतं माझं जे मत आहे तेच आपलं पण असेल. नाना तात्या काय म्हणणं आहे तुमचं? अशा प्रकारे आपसी भेदभाव सोडून द्या आणि आपसी भेदभाव सोडून द्या आणि सोडून दिल्याच्या नंतर तालुक्याला एकत्रित करा. त्या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी सर्व प्रतिनिधी 100% मला वाटतं हजर राहतात आणि जसे प्रतिनिधी हजर राहतात त्याच्या 2 पटीने आजकाल आपल्या कार्यक्रमाला महिला भगिनी हजर असतात. महिला भगिनींचं मी एवढं कौतुक करतो की आपण वेळात वेळ काढून ज्याप्रमाणे आपले जे पती बॉर्डरवरती ड्युटीवरती होते त्यावेळेस आपला प्रपंच त्यामध्ये ड्युटी त्यांनी केली ती फक्त आपल्यामुळं केलेली आहे आणि त्यामुळं आत्ता पण आपण अधिकार आहे आपला की आपल्या पतीच्या कार्यक्रमामध्ये आपण 100% उपस्थित राहायचं. आणि ह्यानंतर कुठल्याही प्रकारचा ज्याप्रमाणे माजी सैनिकांना प्रॉब्लेम होतो त्याप्रमाणे आपल्या पत्नीला प्रॉब्लेम आला तर जेवढे प्रतिनिधी संघटनेचे आहेत त्या प्रतिनिधीचं काम आहे की त्यांचे पेन्शनच्या माध्यमातून, स्पर्धच्या माध्यमातून कुठल्याही कार्यक्रम असेल तर 100% राबवा. त्यांना कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्य सैनिक बोर्डामध्ये किंवा जिल्हा सैनिक बोर्डामध्ये जाण्याची वेळ येऊन देऊ नका. मला वाटतं आपल्या समोर आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रावसाहेब आदक साहेब आहेत. आदक साहेबांच्या ऑफिसमध्ये इथं जवळच ऑफिस आहे रांजणगावला. 2 मिनिटात आपला कुठलाही प्रश्न असेल तो मार्गी लावण्याकरता ते सहकार्य करतात. मला नाही असं वाटत की वेळ नाही असं कधी सांगत नाही. आणि दुसरी गोष्ट मी होऊ शकतो म्हणजे आमच्या सर्व बाहेरून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आपण भैरवनाथ आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष महोदय किंवा सर्व पदाधिकाऱ्यांनी असा सर्वांचा एक यथोचित सन्मान केला आहे. वेळ आणि यथोचित सन्मान करून मला म्हणजे पहिलेच 2 शब्द बोलण्याचा मोका दिला त्याबद्दल मी होऊ शकतं भावनेच्या भरामध्ये काही चुकून बोललो असेल तर क्षमा करा. परंतु माझं एक सैनिक ह्या नात्याने, कारण आपण सर्व या ठिकाणी सैनिकच आहेत. मला वाटतं कोणी सिव्हिल पॉप्युलेशनवाले एक सुद्धा व्यक्ती या ठिकाणी आलेला नाही. तर थोडंसं आपण एक सैनिक या नात्याने थोडंसं हा विचार करा आणि विचार करून त्या ठिकाणी आपण जर पाहतात आपण सर्व म्हणतोय कुठंतरी नगर जिल्ह्यातून अहिल्यानगरमधून संग्राम जगतापला पत्र दिलं आमदारांना की आमचं एक त्यांचा सैनिकाचा आमदार तिच्यामध्ये विधान भवनात पाहिजे. कुणी व्हॉट्सअपला आपण पाहत राहतो. परंतु मित्रांनो तोपर्यंत होऊ शकत नाही जोपर्यंत आपण सर्व एकत्रित येत नाही. आता आपण पाहत असाल राजकारणाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला राजकारणी काय करणार की 4-5 लोकांना एकत्र घेऊन जाणार, त्यांची पोळे भाजून घेणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत त्याच भावनेने बघणार जे तुमची भावना आहे. तर त्यामुळं जोपर्यंत आपल्याला जर आपण आपला अधिकार जाणवण्याकरता आपल्याला मंत्रालयामध्ये कोणी ना कोणी एखादा आपला मोहरा गरजेचा आहे आणि ते मोहरा राबवण्याकरता आता चांगली सुरुवात झालेली आहे. तर कदम अण्णांच्या माध्यमातून आपण थोडंसं जर मार्गदर्शन करा आणि मार्गदर्शन केल्याच्या नंतर आपण त्यांना सर्वांनी आज या ठिकाणी भैरवनाथ मंगल कार्यालयामध्ये करडे चव्हाणवाडी लंगेवाडी गावची माझी संस्था आहे, माझी सैनिकांची संस्था आहे, तिचा 6वा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा होत आहे. या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष कदम अण्णा साहेब आणि दुसरे डॉक्टर साहेब हे मेन पाहुणे म्हणून आलेले आहेत. मला सांगायचं म्हणजे असे की सैनिक संघटना करडे गावची खरोखरच खूप मोठं त्यांचं योगदान आहे. लोक थोडी आहेत. आता त्यांनी लिस्ट वाचून दाखवली. मलाच आचंब वाटला की इतकी लोक आमचे माझे सैनिक मायनस झालेले आहेत. तरी पण हे संघटनेचे 2 कार्यकर्ते असे काय म्हणतात त्याला हाडाचे कार्यकर्ते, एक सुनील चव्हाण असेल, आमचा नंदू रोडे मेजर असेल, दुसरे गायतडक आणि 4-5 लोक अजून आहेत. त्यांनी खूप मोठं कार्य चालवलेलं आहे. त्या कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही संघटना अशीच
तालुका लेवल, जिल्हा लेवल आणि महाराष्ट्र लेवलवरती चांगलं काम करू अशी शुभेच्छा देतो. दुसरी गोष्ट दोस्तो, आपण पाठीमागं पाहिलं 1-2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण असं तापत चाललेलं आहे, त्याला काय म्हणायचं, जातीवादी संघटना तयार झालेल्या आहेत. जसं आत्ता पाठीमागं मराठा संघटना आहेत, त्यांनी खूप मोठं काम केलं. जरांगे पाटील जो तो आणि पाहिजे त्या मंत्र्यांना पाहिजे सर्वांना उभं करून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. मला असं म्हणायचं की आता त्याच्यानंतर तेली समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, धनगर समाज असेल, त्यांनी प्रत्येकाने आपापली संस्था आम्ही आपापल्या समाजाच्यासाठी खूप मोठा लढा चालू केलेला आहे. मला या ठिकाणी एकच शब्द बोलायचे आहे की आपण जे माजी सैनिक आहात, आमची जात, आमचा धर्म आणि आमचा झेंडा, आमचा एजेंडा जर काही असेल तर फक्त माजी सैनिक आहे. तर माजी सैनिकासाठी मी एवढं सांगू शकतो की आपणही सर्वजण एकत्र या. तालुक्यावरती, गावावरती साऱ्या खूप संस्था तयार झालेल्या आहेत. तर सर्व संस्थांनी मिळून माजी सैनिक संघटना तयार व्हावी. तालुक्या लेवलमध्ये, जिल्हा लेवलमध्ये सर्वांनी एकत्र या आणि महाराष्ट्र शासनापर्यंत आवाज पोचवा. शिक्षक संघटना किती थोडी लोक आहेत आणि माजी सैनिक आणि सैनिक संघटनेची किती लोक आहेत, त्यांना राखीव जागा दिलेल्या आहेत, आमदारकीचे त्यांना जागा दिलेल्या आहेत. अरे दोस्त, जर आपण एवढी लोक आहेत, आपले एवढे माजी सैनिक आहेत, एवढे सैनिक आहेत, आपण जर सर्व शासनाशी जर भांडत राहिलो, कदम साहेब, आपलं देवखेडे साहेब, आपण जर शासनाची जर नाना साऱ्यांनी जर अशी धावपळ केली, त्यांच्या मागे जर उभं राहिलं तर त्या बेट्यांना सुद्धा झुकावं लागेल आपल्यासमोर. कारण माझी सैनिकाची ताकद काही कमी नाही, फक्त आपल्यामध्ये कमजोरी आणि एक कमी आहे की आम्ही एकत्र येत नाही. आता करडे गावची संस्था आहे, यांचा आज वर्धापन दिन आहे. किती लोक इथं आलेले आहेत, बाहेरचे पाहुणे मंडळी थोडे जास्त करड्याचे बी आहेत, पण सर्वांनी पुढे कार्यक्रम असो सैनिकांचा तिथं जातीने हजर राहा. आणि प्रत्येक ठिकाणी कदम अण्णा साहेब, आता आपण महाराष्ट्र राज्याच्या लेवलवरती कार्यरत आहात. 2 दिवस अगोदर मला इंटिमेशन द्या. माझी तब्येत सध्या एवढी बरोबर नाही राहत, तरी पण मी आपल्या संघ येईल आणि आपण प्रत्येक कार्यक्रमात एक संघटनेचं एक पत्र द्या. ते पत्र पडला द्यायचं. देवखेडे साहेब, तुम्हाला माहिती आहे, कलेक्टर ऑफिसला, तहसीलला, आमदारला पाहिजे त्या सर्वांना जिथं जरूरत आहे सर्वांना पत्र द्या आणि त्यांची आपली एक मागणी त्यांना सांगा की आम्हाला जे गाव पातळीपासून, तालुका पातळीपासून, जिल्हा परिषद असेल आणि आमदारकीपर्यंत आम्हाला राखीव जागा पाहिजे म्हणजे पाहिजे. जर आपण महाराष्ट्रामध्ये मला वाटतं जवळजवळ 6.5 लोक माझे सैनिक आहेत, फिक्स मलाही माहिती आहे, तुम्हाला 6-6.5 लाख माझे सैनिक आहेत. यातली जर 1.5-1.25 लाख लोक, 50,000 लोक जर मुंबईपर्यंत जर गेली ना, तर देवेंद्र फडणवीस काय, अजित पवार काय आणि तुमचे शिंदे साहेब काय असतील, ते म्हणते ना रे माझे सैनिक आले, याच्यासाठी काहीतरी पर्याय काढा. तर तो पर्याय एकच निघेल की तुम्हाला जागा राखीव दिल्या जाते. हे कार्यक्रम आपण करतोय, आपण खूप काही केलेलं करून आलेलं आहे, पण आता आपण इथं आल्यानंतर आपल्याला पुढच्या पिढीसाठी किंवा आपल्या माजी सैनिकासाठी आपल्याला जेवढे काम करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन ह्या कामासाठी झटलं पाहिजे, एकीचं बळ दाखवलं पाहिजे. तेव्हा जास्त एवढं आपली किंमत होईल. तर मी पुन्हा सांगतो की ह्या वर्धापन दिनानिमित्त आमचे जे कार्यकर्ते आहे संघटनेचे, चव्हाण साहेब असेल, तो आमचा नंदुरवाडी मेजर असेल, कायतडक असेल, ही 5-6 जणांची जी टीम आहे ती खरोखरच आमच्या करड्यामध्ये असेल, दसक्रियाविधी असेल, अजून दुसरं काही काम असेल, ते सर्व कामामध्ये हजेरीने भाग घेतात. मला पण त्यांचं खूप अभिमान आहे की सर्व खरोखर हे ॲक्टिव्ह सोल्जर आहेत आणि ॲक्टिव्ह सोल्जर असल्यामुळे हे सर्व धडाडीची कामं करतात. पण मी पण यांच्या संघ या कार्यक्रमात पाहिजे होतं तेवढं मी सहभागी होतो आणि मी पुन्हा सांगतो की आपण एकत्र या. एकत्र आल्याशिवाय आपली किंमत नाही असतो. तुमच्या मागण्या मी सांगतो, आता प्रत्येकाकडे 4 व्हील गाड्या झालेल्या आहेत. मी परत इथे एक अनाऊन्स करतो, मी पवार मेजरला म्हटलो होतो, आपण एक आमदाराचा टायमिंग मी घेतो. तालुका अध्यक्ष रवी बापू काळे, त्यांना मी विषय काढला होता की आमच्या सैनिकाबद्दल तुम्ही काय करताय का, काय आम्हाला मार्गदर्शन देणार का. मला त्या आमदारांना त्यांना थोड्याशा काही गोष्टी सांगायच्या होत्या.
तर ते म्हणले रवी काळ्यांनी मला सांगितलं तुम्ही सर्वजण याच्या गोष्टीचा विचार करा आणि आम्हाला एक टायमिंग द्या. मग आम्ही आमदाराचा टायमिंग घेतो आणि आपण एक कार्यक्रम ठरवतो. तर तो कार्यक्रम जे अण्णासाहेब आणि धुमाळ साहेब देवठळे साहेब आपण एखाद्या मंगल कार्यात इथे ठेवू किंवा सर्वांच्या सोयीसाठी सुरूमध्ये एखाद्या मंगल कार्यात मोठा कार्यक्रम ठेवू. मी पुन्हा सांगतो की फक्त माजी सैनिकच राहिला पाहिजे. आणि आता जे फौजमध्ये इथून पुढे लोक कमी जायला लागलेले आहेत आपल्या एरियातले का कमी जायला लागलेले आहेत? कारण आपले निम्मी लोक MIDC सेटल झालेत आणि निम्मी लोक भटकत राहिलेले आहेत. म्हणून मी सांगतो सैनिकांनाही भरती करण्यासाठी प्रोत्साहन करा. इथून पुढच्या नवीन पिढीला सर्व्हिसचं खूप अवघड आहे. जास्त तर काही बोलणार नाही मी. जेवणाचा कार्यक्रम आहे ना, आता आपल्याला मेजवानीचा स्वाद घ्यायचे. जेवणाचा टाइम होत आलेला आहे आणि मी जे सांगतो त्यावरती मला वाटतं पक्के साहेब आपण सर्वांनी त्यामध्ये लक्ष द्या. आपण कार्यकर्ते आपण नक्की तुम्ही म्हणून त्या दिवशी मी म्हणून तिथे यायला तयार आहे. आजकाल खूप प्रत्येकाकडे 4 व्हीलर गाड्या झालेल्या आहेत. आपण 10-20 गाड्या 50 गाड्या जर घेऊन मंत्रालयात जर गेलो ना तर खरोखर मी सांगतो जरांगे पाटील काय होता आहे का त्याच्या पुढे काय. आता जे दुसरे तो लक्ष्मण हाके असेल दुसरे कोणी असेल, अरे माझे सैनिकाचे 2 लीटर पुढे हो ना. कार्यकर्ते भरपूर आहेत ना, पैसेवाले लोक आहेत, टाइम देणारे लोक आहेत. आपण टाइम द्यायला पाहिजे. पैसा खर्च करणारे किंवा पैसा आपोआप भेटेल मी येईन मी. फक्त माणसाला सर्वात जास्त जर जरुरी असेल तो टाइम देणं. बस जास्त मी काही बोलणार नाही. पुन्हा आमच्याकडे सैनिक संघटनेला लाख लाख शुभेच्छा देतो. कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. भैरवनाथ आजी माझी संघटनाकडे 6वा वर्धापन दिनानिमित्ताने जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, जास्त वेळ घेत नाहीये, शॉर्टमध्ये बोलतो. आवाज येतोय सगळं व्यवस्थित? आवाज थोडासा घुमतोय त्यामुळे विचार प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचत नाही. मित्रांनो, कडे गावामध्ये मी प्रत्येक कार्यक्रमाला आमचं कार्यगावचं स्क्वॉड हमेशा येत असतं आणि फार आमची रिस्पेक्ट केली जाते. आम्हाला फार अभिमान वाटतो. आम्ही 2011 सालापासून प्रत्येक गावामध्ये जाऊन अशी एक चळवळ चालू केली की 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंडावंदनाला माजी सैनिकांनी एकत्र यायचं, रायफलची सलामी द्यायची, तिरंग्याचा मान ठेवायचा. गावामध्ये सैनिकाविषयी आपुलकी पैदा झाली पाहिजे, आपुलकी निर्माण झाली पाहिजे, सगळ्यांना आनंद वाटला पाहिजे सैनिकांना पाहून. अशा प्रकारे आम्ही कार्यक्रम चालू केले. अण्णापूर पासून तर निमगाव भोगीपासून तर आता आहेत पवार साहेब, त्यांना सगळं माहिती आहे. आज तालुक्यामध्ये सैनिक एकत्र आल्यामुळं आपली खूप मोठी ताकद वाढलेली आहे. सध्याला पोझिशन काय आलेलं आहे की हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत, शिवसेना झालं, राष्ट्रवादी झालं, भाजप झालं, ही प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रत्येक पक्षाविषयी आदर असतो. प्रत्येकाचा पक्ष वेगवेगळा आहे. परंतु मित्रांनो, माझी एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही एक माजी सैनिक आहात, तुम्ही एकत्र या. तुम्ही किती ओरडला, किती काही केलं तर तुमचे प्रश्न तसे सॉल्व्ह होणार नाही. निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक पक्षाचा माणूस तुमच्या मागे फिरतो, तुमच्या घरी येतो, तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्हाला मतदानाला बळी करतो, लालच दाखवतो. तर मित्रांनो, आपला एक माणूस राजधानी मुंबईला गेला पाहिजे आमदार म्हणून, एक खासदार आपला दिल्लीला गेला पाहिजे राजधानीमध्ये दिल्लीमध्ये. तर अशा पद्धतीवर बऱ्याचशा निवडणुका मागे लढल्या गेल्या पण आपले सैनिक एकत्र येत नाहीत. हा डफळ किती वेळा ट्राय केली की बाबा मला निवडून द्या. अरे तुमच्या मनाची टेंडन्सी तुम्ही चेंज करा, तुम्ही व्यवस्थित वागा. शिवीर लोकांना आपण पहिलं जे होतं ते नाही राहिलेलं. 90च्या अगोदरचे सैनिक येत होते, त्यांची फार दुर्दशा होती, फार अवस्था वाईट होती. एकत्र कुटुंबामध्ये यायचं, गोड गोड बोलून नातेवाईकांनी पैसे लुटायचे, सैनिकाला बेघर करून टाकायचं. अशा परिस्थिती पहिल्या होत्या. पण आता सैनिक एज्युकेटेड यायला लागलेला आहे. त्यामुळं काय आलंय की सैनिकांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे. जो जिहार येतो त्या जिहारवर अंमलबजावणी का होत नाही तर सगळा भ्रष्टाचार चाललेला आहे. आज तुम्ही कचेरीमध्ये गेला, मला राशन कार्ड काढायचे, मी माझी सैनिक आहे, राशन कार्ड द्या ना, मिळेल ना.
मिळेल मिळेल. शेवटला तुम्हाला चक्रा मारावाच लागणार. त्या प्रोसिजरप्रमाणे करा. त्याला कारणीभूत एकच भ्रष्टाचार. 7-12 काढायला गेला, दुसरं काय तुम्ही सरकारी कामामध्ये गेला, तुम्हाला बिलकुल लगेच जे GR आलेला आहे ना, रिस्पेक्ट करा, फौजीची कामं लवकर करा. त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही, कारण अधिकाऱ्यांची टेंडन्सी तशी झालेली आहे भ्रष्टाचारामुळं. अरे लाख लाख रुपये तुम्हाला पगार आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही लालच मागता. लाजा वाटायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांना. अशा कित्येक केसेस आपण व्हॉट्सअपला पाहतो, टीव्हीच्या बातम्यांमध्ये पाहतो. नाही, त्याच्याकरता माझं फक्त एकच म्हणणं आहे. आणि आज ह्या कड्यागावचं जे भूषण आहे ते नंदकुमार रोडे आणि आमचे रावसाहेब आदक मेन फाउंडर, आणि जे आज अहोरात्र कष्ट करून हा चव्हाण पुण्यामध्ये राहून सर्व सैनिकांची कामं सैनिक बोर्डात जाऊन तहसीलदाराजवळ जाऊन सगळी कामं ॲडजस्ट करून देऊन तेवढा वेळ काढतो. त्यामुळं पहिले या तिघांचं मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. मित्रांनो, हे पहा, आज कड्यागावचं ट्रेन भरपूर आहे, पण तो हजेरी फार कमी आहे. फार वाईट वाटतं. अरे अशी कारणं सांगू नका. माझी पत्नी आजारी आहे, माझ्या मुलाला ॲडमिशन घ्यायची, मला गायांच्या धारा काढायच्यात, मला काँग्रेस उपटायचं आहे, मला कांदा लावायचे. अरे सैनिकाच्या कार्यक्रमात तुम्ही वेळ करा ना, तुम्ही यायला पाहिजे. यू मस्ट कम. तुम्ही जबाबदारी स्वीकारा. तुम्ही एकत्र जर नाही आला तर लोक हसू, तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज होतो लोकांचा. आज पहिला सैनिक कुठेतरी बाजूला उभा राहायचा, त्या झेंडावंदनला कोणी विचारित नव्हतं. अरे किती GR येऊ द्या, हे शिवीर लोक ऐकत नाहीत. पैशामुळे सगळं काय राजकारण सगळं भ्रष्ट होत चाललेलं आहे. त्याच्याकरता मित्रांनो, तुम्ही तुमची पॉवर दाखवा. सैनिक काय आहे ते दाखवा. आज आम्ही 2011 पासून जो सैनिकाचा ध्यान होतो त्याचा सरकारी इतमामामध्ये आम्ही अंतविधी करतो. का करतो? अरे आपला सैनिक नाही इज्जत करणार तो कोण करणार आहे? त्याच्याकरता तुम्ही वागणूक चांगली ठेवा, चांगलं बोला, ग्रामपंचायतीमध्ये जागा लढवा, एक विचाराने राहा आणि सैनिकाची एकजूट दाखवा. शिवसेनेवाला आला 10 लाख रुपये देतो तुम्हाला, मतदान आपल्या करा. अरे आपला एक सैनिक उभा आहे ना, त्याच्या मागे उभा राहा ना तुम्ही. याच्याकरता मित्रांनो, शेवटचं तुम्हाला एकच माझा शब्द राहील, संघटना किती तयार होऊ द्या, पण एक झेंड्याखाली या. कदमांनी मी आता विचार केलेला आहे, पुऱ्या महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून आम्ही एक फेरी काढून सगळ्यांना एकत्र करायची कोशिश करतो आणि खूप मोठा कार्यक्रम आपण शिरूरमध्ये राबवणार आहे. आणि याची सर्वांनी नोंद घ्यावा. आज नाही तर उद्या कार्यक्रम होईल. पण शेवटला माझं हेच विनंती राहील, हेच निवेदन राहील की तुम्ही एका झेंड्याखाली एकत्र या. एवढं बोलून जास्त काय बोलत नाहीये, 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. मी या गावचा जावई आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आलेल्या सर्वच पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी संघटनेने केलेला आहे. यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीनं करडेगावच्या संघटनेला सर्वप्रथमतः खूप अशा शुभेच्छा देतो. माझ्यापूर्वी या ठिकाणी उमासाहेब असतील, त्यानंतर गरुड साहेब असतील, त्यानंतर गरुड साहेब होते, त्यानंतर कोकड्या नाना यांनी खूप या ठिकाणी तळमळीने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या भावनेपाठीमागं एकच कारण आहे, आपला सैनिक संघटित झाला पाहिजे. संघटित झालेला आहे, परंतु एकत्रित झालेला नाही. आपण पाहिलं असेल, आपला आजचा सैनिक गावापासून तर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावोगावी, तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर सक्रिय झालेला आहे. आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून संघटित आहे. पण फक्त वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून संघटित होणं म्हणजे खऱ्या अर्थाने सैनिक संघटित झाला असा होत नाही. आपल्या सैनिकांचे जर खऱ्या अर्थाने प्रश्न सोडवायचे असतील, गाव स्तरावर सोडवा, तालुका स्तरावर सोडवा, जिल्हा स्तरावर सोडवा किंवा मंत्रालय स्तरावर सोडवा, त्यासाठी तुम्हाला सर्व संघटनेला कुठल्याही मुद्द्यावरती एकत्रित येण्याची गरज आहे. जसं या ठिकाणी मी आतापर्यंत एक अनुभव घेतला आहे, वेगवेगळ्या संघटना तालुका प्रशासनाकडे असेल, जिल्हा प्रशासनाकडे असेल, मंत्रालय प्रशासनाकडे असतील, आपले निवेदनं देतात. पण आपली सर्व निवेदनं एक प्रकारे कचऱ्याच्या पेटीत जात असतात, हे आपण सर्वांनी अनुभवलं असेल. आपल्याला जर खऱ्या अर्थाने सैनिकांचे प्रश्न सोडून घ्यायचा असेल तर आपल्या सर्व संघटनेला एकत्रित येण्याची गरज आहे.
असा माझा स्वतःचा विचार आहे, अनुभव आहे. आपल्या सर्वांना सुद्धा असंच वाटत असेल तर आपण सर्वांनी तालुका स्तरावर, जसं शिरूर तालुक्यामध्ये काही महिन्यापूर्वी कदम अण्णा आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे, यांनी या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सर्व संघटनेला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या ठिकाणी तालुक्यातील सर्व सैनिक संघटना एकत्रित आल्याही होत्या आणि त्या माध्यमातून तालुका अध्यक्ष म्हणून आपण कदम अण्णाला त्या ठिकाणी जाहीर केलं होतं. कदम अण्णा त्या पद्धतीने कामही करीत होते, परंतु पुढे जाताना तसं नाही दिसलं तर ज्या पद्धतीने सर्व संघटनेने एकत्रित येऊन काम करायला पाहिजे होतं, परंतु ते झालं नाही. परंतु ही योग्य बाब नाही असं मला वाटतं. ह्या सर्व बाबी पाहता महाराष्ट्रामध्ये आज अण्णांना म्हणजे आपल्या शिरूर तालुक्याला खऱ्या अर्थाने बहुमान महाराष्ट्र राज्याने दिलेला आहे. आज राष्ट्रीय माजी सैनिक किसान फेडरेशन अशी एक राज्यस्तरीय संघटना स्थापन झाली आहे, जे सर्व संघटनेला एकत्रित घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि राज्याचा अध्यक्ष म्हणून आपल्या शिरूर तालुक्यातील शिवाजीराव कदम अण्णा यांना तो बहुमान अध्यक्षपदाचा मिळालेला आहे. खऱ्या अर्थाने आपल्या शिरूर तालुक्यातील सर्व सैनिकांना एक अभिमानाची गोष्ट आहे. मी तर एक सैनिक योद्धा सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष नात्याने अण्णा तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतो आणि सर्व तालुक्यातील सर्व सैनिक संघटनेला एक निवेदनपूर्वक सांगू इच्छितो की आपल्या शिरूर तालुक्यातील सर्व सैनिक संघटनेने एकत्रित येऊन अण्णांच्या पाठीमागे उभं राहावं अशी या ठिकाणी मी सर्वांच्याकडे विनंती करतो. कारण की जोपर्यंत आपल्या तालुक्यातील सैनिक एकत्रित येत नाही तोपर्यंत तालुक्यातील कोणत्याही प्रशासनावरती आपला दबाव पडणार नाही. तुम्ही तहसीलदार कार्यालय घ्या, पंचायत समिती घ्या, भूमी अभिलेख कार्यालय घ्या, तुम्ही वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून तालुका स्तरावर काम करत राहिले तर तुमचे प्रश्न सुटणार नाही. एका दुका प्रश्न सुटेल पण त्याने कोणतं आपलं खरं निवारण कामाचं व्हायला पाहिजे होणार नाही. म्हणून भविष्यामध्ये माझा एक तुमच्यासाठी सांगणं असेल, तालुक्याच्या ठिकाणी जर कोणतं निवेदन प्रस्ताव द्यायचा असेल तर फक्त एकाच संघटनेने द्या, तो बेशक सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून सर्व सैनिक संघटनेने एकत्रित येऊन द्या, जेणेकरून तालुका प्रशासनाला असे वाटेल की सैनिक फेडरेशन म्हणजे तालुक्यातील सर्व सैनिक संघटना, सर्व सैनिक आहे. या माध्यमातून आपला निश्चित त्या ठिकाणी विचार केला जाईल आणि अशाच पद्धतीने ही एकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संदेश म्हणून गेला पाहिजे असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो. असो, या प्रश्नासोबत आपले मूळ प्रश्न सुद्धा आपण विचारात घेतले पाहिजे. हे सर्व प्रश्न एक प्रकारे सैनिक संघटनेला एकत्रित करण्यासाठी आहे, परंतु मूळ प्रश्न या प्रश्नाकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. माझ्यामध्ये मूळ प्रश्न निवृत्त झालेल्या सैनिकांसाठी सैनिक म्हणजे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे या ठिकाणी आपले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण जातो, परंतु प्रत्येक सैनिक हा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण की वाढते वय पाहता 70-80च्या पुढे कोणताही सैनिक किंवा सैनिक कुटुंबातील व्यक्ती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून सैनिक कल्याण कार्यालयामध्ये चालणारी सर्व कामे खऱ्या अर्थाने तालुक्याच्या ठिकाणी झाली पाहिजे आहे असा प्रस्ताव खऱ्या अर्थाने सैनिक योद्धा सेवाभावी संस्थेतर्फे राज्य सैनिक बोर्डकडे दिला गेलेला आहे की तालुक्याच्या ठिकाणी सैनिक सहायता केंद्र म्हणजे ज्या पद्धतीने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये कामं चालतात ती तालुक्याच्या ठिकाणी कामं झाली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक सैनिकाला पुण्यामध्ये CSD कॅन्टीन मध्ये जावं लागतं. आपण पाहतो की वयाच्या 80 नंतर नाही जाऊ शकणार तर CSD कॅन्टीन सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने इंडिपेंडंट हॉस्पिटल तालुक्याच्या ठिकाणी झालं पाहिजे. त्या तिन्ही गोष्टीचा जर विचार केला त्या तिन्ही गोष्टी जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. यासाठी माझी विनंती आहे सर्व सैनिकांनी एकत्रित येऊन सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून हा प्रस्ताव राज्य सैनिक बोर्डकडे दिला गेला पाहिजे आणि या माध्यमातून या तिन्ही प्रश्नावरती राज्य सैनिक बोर्ड निश्चित विचार केली असं मला या ठिकाणी वाटतं. जसं मी आता आपला ड्रेस कोड पाहतो, जसं सर्वांच्या डोक्यावरती एकच फेटा आहे, असा फेटा किंवा असं काहीतरी सैनिक संघटनेमधून एक सैनिकांचा विचार पुढे येण्याची गरज आहे. तो प्रथम शिरूर तालुक्यातील सैनिकांनी दाखवावा. हा संदेश खऱ्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल. एक कोणती टोपी तुम्ही वापरा, वेगवेगळ्या संघटनेच्या टोप्या वापरण्यापेक्षा एक कोणती अशी टोपी वापरा जी टोपी शिरूर तालुक्याला संघटित करील आणि हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल. अशा पद्धतीने एक विचार पुढे यावा असं एक मला वाटतं. अधिक या ठिकाणी न बोलता मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सैनिक संघटनेला खूप अशा शुभेच्छा देतो आणि आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी 2 वेळी समर्पित करतो. अहो, देश का सम्मान करो, शहीदों की शहादत याद करो, जो कुर्बान हुआ मेरे देश पर उन्हें सर झुका के सलाम करो.
या मातृभूमीच्या रक्षणासाठी ज्यांनी केले देदान त्या मातांच्या सुपुत्रांचा आम्हा सार्थ अभिमान, त्या शौर्याचे त्या धैर्याचे गाताना गुणगान, क्षणस्वरूपण मनात येते व्यर्थ नो बलिदान. अशा शहीद झालेल्या सर्व बलिदान सैनिकांना या ठिकाणी मी अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. कार्यक्रम संपत आलेला आहे. आता फक्त अध्यक्षांचं 2 मुख्य अतिथी त्यांचं भाषण होईल. थोड्याच वेळात कार्यक्रम संपेल. पण कार्यक्रम संपण्यापूर्वी 2 सत्कार या ठिकाणी राहिलेले आहेत, ज्यांचं काम वाखाणण्याजोगं आहे. असे आमच्या गावातील सादिक तांबोळी यांचं फोटोग्राफी व्हिडिओग्राफी त्यांनी पाठीमागच्या आमच्या कार्यक्रमाला पण फ्रीमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी केली होतं. त्यांचं अभिनंदन. परंतु यावेळेस त्यांना काही ना काही मानधन देण्यात येईल. आणि दुसरे म्हणजे या कार्यालयाचे मालक सिद्धेश संतोष रोडे या दोघांचाही सत्कार कट्टे साहेबांच्या हस्ते करण्यात येत आहे. पहिल्यांदा सादिक तांबोळी. अरे तिकडे बघतो. सिद्धेश संतोष रोडे. कार्यालय सिद्धेश संतोष रोडे यांचा सत्कार मुख्य अतिथी शिवाजी कदम अण्णा यांचे होत आहे. फेटेवाल्यांना विनंती आहे की सार्थक इंदुरकर त्यांना फेटा बांधण्यात यावा. यांनी माझे नाव सजेस्ट केले त्याबद्दल त्यांचे आभार. मी माझी थोडीशी छोटीशी ओळख करून देतो. मी करडेगावमध्येच जन्मलेलो आणि इथंच माझे शिक्षण पूर्ण 10वीपर्यंत आपल्या शाळेतच सर्व शिक्षण झालं. त्यानंतर विद्याधाम प्रशालेमध्ये माझं शिक्षण झाले आणि त्यानंतर मी GMC धुळेला माझं MBBS कंप्लीट केलं. त्यानंतर मुंबई येथे माझं MS सर्जरी सायन हॉस्पिटलमध्ये कंप्लीट झालं आणि त्यानंतर मी ससूनमध्ये 1-2 वर्ष सर्व्हिस केली आणि त्यानंतर US मध्ये साधारणपणे 2 वर्ष होतो आणि त्यानंतर दिल्लीमध्ये मॅक्स हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट आणि पोटाचे सर्व कॅन्सर याच्यामध्ये माझं ट्रेनिंग झालेलं आहे. आणि याच्यानंतर आता मागच्या 2 वर्षामध्ये मी US मध्ये होतो. US मध्ये पूर्ण पोटातले पूर्ण जे ऑर्गन आहेत, फॉर एक्झाम्पल लिव्हर झाले, पँक्रियास झाले, किडनी झाले, त्यानंतर इंटेस्टाईन झाले, यांचं पूर्ण ट्रान्सप्लांटेशनचं माझं ट्रेनिंग आहे. आत्ता मी 2 महिन्यापूर्वी इथं माघारी आलो पुन्हा आणि आता मला पुण्यामधले रुबी हॉल मी आता उद्यापासून जॉईन करणार आहे आणि जॉईन केल्यानंतर साधारणपणे पुढच्या 3-4 महिन्यामध्ये किंवा पुढच्या 6 महिन्यामध्ये मला आणखी माझे स्वतःचे हॉस्पिटल पण मी चालू करेल. हॉस्पिटल बहुधा शिरूर परिसरात एक राहील आणि एक वाघोली भागामध्ये पण असं 1-2 सेटअप. हेच सांगायचं होतं की बऱ्याचदा आपल्याला पुण्यामध्ये किंवा जर मोठी मेजर ऑपरेशन्स असतील, फॉर एक्झाम्पल कॅन्सरचे ऑपरेशन झाले किंवा मग हे ट्रान्सप्लांट झाले किंवा एखादे ब्रेनचे सर्जरी वगैरे झाले, तर अशा ठिकाणी आपल्याला पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागते आणि पुण्यासारख्या ठिकाणी जायला माणूस जरा घाबरतो. तर असं तुम्हाला अशा पद्धतीचं कुठल्याही मेडिकलसाठी कन्सल्टेशन जर हवं असेल तर मी माझा नंबर ह्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवेल. जर तुम्हाला कुठलीही गरज कधीही लागली तरी मी तुम्हाला माझ्याकडून पूर्ण ती मदत करेन. हे एक झालं. त्यानंतर मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही मला कधीही भेटू शकता. मी कधीही त्यासाठी कधीही उपलब्ध राहील. तर जास्त काही बोलत नाही, भरपूर वेळ झालेला आहे आणि मी थांबतो. याच्यानंतर जे अध्यक्षांचं भाषण राहील ते होईल. झोपायला लागलेले काही जास्त बोलणार नाही, कारण का मला बोलायचं होतं तर उमाप साहेब, गरुड साहेब, धुमाळ साहेब यांनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. मी थोडक्यात मला समजतो. या भैरवनाथ आजी माजी संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, वीर माता, वीरपत्नी, महिला भगिनी आणि खास करून समोर बसलेल्या या भारत मातेवर प्रेम करणारे, या देशावर प्रेम करणारे सर्व माजी सैनिकांना माझा मानाचा सुरू. मित्रांनो, आपण सर्व्हिस करत असताना अनेक ठिकाणी पहिली गोष्ट आपण आपलं
जीवन, आपलं तारुण्य, आपलं सुख आपण हे देशासाठी अर्पित केलं आणि त्याच्यानंतर आपण आपला रक्त घोटणाऱ्या थंडीमध्ये आणि गरम वाळवंटामध्ये आपण देशाची सेवा केली. परंतु आज आपल्याला संघर्ष करण्याची जरूरत पडलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे शिक्षकांना, खेळाडूंना, त्याच्यानंतर कलाकारांना संधी मिळते, प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते, राज्यसभेवर संधी मिळते. मग आपण एवढी सेवा करून आपले सैनिक एवढे देशासाठी प्राण ओततात, पण त्यांना का संधी नाही? त्या हिशोबाने आपला बी सैनिक एक राज्यसभेवर जाणं गरजेचं आहे. मित्रांनो, यासाठी आम्ही या राज्यामध्ये माजी सैनिक किसान एकता फाउंडेशन या संघटनेची निर्मिती केली आणि त्याचा महत्त्वाचा उद्देश आम्हाला या राज्यामध्ये सर्व संघटनांना, सर्व सैनिकांना एकत्र करण्याचं काम करायचं. आमची काम करण्याची पद्धत आम्ही काय करत असतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आम्ही दर रविवारी मीटिंग घेतो, दर रविवारी ऑनलाईन मीटिंग होते. आपण कुणीही मीटिंगला हजर राहू शकता. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी कुणालाही, सर्व महाराष्ट्राच्या राज्यातल्या कुठल्याही सैनिकाला त्या मीटिंगमध्ये हजर राहण्याचा अधिकार आहे. आणि या मीटिंगमध्ये आम्ही प्रत्येक रविवारी एक मार्गदर्शन, वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करणारे, जेणेकरून प्रत्येक विभागाचं आमच्या माजी सैनिकांना त्याचं ज्ञान असावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक वेगवेगळे लोक बोलत असतो. जर तुम्हाला कायद्याचं माहिती असेल, वकिलांना बनवून, एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांना बनवून अशा प्रकारे आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतो. आणि आम्ही एक ठरवलेलं आहे, आम्ही काम करणार पहिलं प्रायोरिटी आमच्या घरच्या कामापेक्षा आम्ही आपल्या सैनिकासाठी कामासाठी प्राधान्य देणार, आमच्या संघटनेसाठी प्राधान्य देणार. आम्ही एम केलेला आहे, आमची मिळणारी पेन्शन आम्ही या सैनिक कामासाठीच खर्च करणार आहोत, आम्ही घरच्या कामासाठी खर्च करणार आहोत. म्हणून त्यासाठी मी अध्यक्ष जरी असलो तरी आमच्या संघटनेचे कोषाध्यक्ष, त्याप्रमाणे आपल्या शेवाळे साहेब हे आमचे प्रमुख मार्गदर्शन आहे, मार्गदर्शन करतात. आणि आम्ही एक नियम केलेला आहे की या ठिकाणाहून आज आम्ही काय करत होतो, आम्ही एका पाठीमागेला सांगली, कोल्हापूर, सातारा दौरा केला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला. परत आम्ही आज उस्मानाबाद, उमरगा, पार बिदरपर्यंत दौरा केला. आम्ही जाऊन प्रत्येक संघटनेशी चर्चा करतो. हेच आपल्यामध्ये झाले, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या संघटना तयार झालेल्या आहेत. मग आपण काय केलं पाहिजे? आपण संघटना, तुमच्या कुठल्याही संघटनेला आपल्याला हात लावायचा नाही. आपण संघटना होणं गरजेचं आहे, संघटित राहणं गरजेचं आहे, एकत्रित राहणं गरजेचं आहे. परंतु ज्या वेळेला राज्य पातळीवर आपल्याला काही अडचणी येतात किंवा आपल्याला काही सवलती घ्यायच्या असतात तर 5-50 सैनिक जाऊन काम होणार नाही. आणि मग ह्याच्यासाठी आपल्याला आंदोलन करायची वेळ आली, ह्यासाठी आपल्याला उपोषण करायची वेळ आली, तर त्या ठिकाणी आता गरुड साहेबांनी सांगितलं, जरांगे पाटलांच्या पाठीमागे सरकार का झुकतं की त्यांच्या पाठीमागे तेवढं पब्लिक उभं राहील. म्हणून आपण का नाही, आपल्यामध्ये जवळ 3.5 लाख सैनिक आहेत. आपण 50% जरी सैनिक आले तरी आपण सरकार आपल्याला 100% मान्य करेल, आपल्या मान्य करेल. आपल्याला काय हवं आहे? आपल्याला कुठल्या मागण्या नको आहेत, आमचा अधिकार हवा आहे, आम्हाला संरक्षण हवं आहे. आता आपण पाहिलं पाठीमागं आपल्या एका सैनिकाला मारलं, आपण किती लोक त्यांना भेटायला गेलो का? आपल्याला आपल्या सैनिकांची बिलकुल आशा नाही. उद्या त्यांच्यावर टाईम आला, उद्या आपल्यावर टाईम येईल. म्हणून आपण सैनिकांनी सर्वांनी एकत्र होणं, आपल्या सैनिकाला एकत्र करणं सगळ्यात आमची ही पहिली प्रायोरिटी राहील. आमचे कोषाध्यक्ष देवकळी साहेब आहेत. कुठल्याही पैशाचं कुठल्याही आम्ही हे करतो, 1 नवा पैसा आम्ही कुठल्याही लोकांना खर्च करून देत नाही. आम्ही जरी कमिटीचे लोक गेलो, आमच्याबरोबर अजून कोणी येत असेल, आमचं काम पाहिजे असेल तर आपण येऊ शकता आणि ते आम्ही आमच्या खर्चाने कुणाला नेऊ. ज्याला व्हॉलेंटियर असेल, ज्याला वेळ असेल, आपल्याला सैनिकांना एकत्र करण्यासाठी आपण कुणी आमच्याबरोबर येऊ शकता. आम्ही कुणालाही 1 पैसा खर्च करून देणार नाही. आपला जाण्याचा खर्च, येण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च आम्ही करून, जर आपण आम्हाला वेळ देत असेल, फक्त आपल्याला एकच विचार, आमच्या महाराष्ट्रातले सर्व महाराष्ट्रातले सैनिक एकत्र झाले पाहिजे. म्हणून आपण कुठल्याही विद्यार्थ्याचा, मी अध्यक्ष आहे, मी कुठला सचिव आहे, मी कुठला अधिकारी आहे, हा कुठल्याही मनात आपल्यावर भेदभाव नाही. आपण सर्व एकच आहोत. फक्त हे पद कशासाठी असतात? कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे, कुणीतरी पुढे आलं पाहिजे, कुठल्या तरी नेतृत्वात काम केलं पाहिजे, ह्यासाठी आपली ही पदं असतात. म्हणून मी आता वेळेचं आणि काळाचं भान ठेवतो आणि जास्त न बोलता आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो, जिंदगी का क्या भरोसा, जिंदगी का क्या भरोसा, जब का मौत आ जाए
हम तो ऐसी जिंदगी जीना चाहते हैं जो औरों के काम आ जाए, जो औरों के काम आ जाए. धन्यवाद. मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. नमस्कार. मी आभार मानायच्या पहिले एक महत्त्वाची सूचना देतो. आपला कार्यक्रम संपल्यानंतर आज त्याचो पुढं घेतला जाईल. त्याच्यानंतर मी उभं राहिलेल्या मोबाईल 40च्या जवळपास महिला आहे. 20 खुर्च्या असं लावल्या जातील. ते 20 खुर्च्यावर 20 महिला बसतील, त्याच्या पाठीमागे 20 उभे राहतील आणि लहान मुलं खाली बसतील. जर त्यांच्या मागे उभे राहतील आणि एक लाईन इथं उभी राहील. एक खुर्चीवर लाईन राहील आणि एक तशी उभे राहतात. काही खाली बसतील असं अशा प्रकारे ग्रुप फोटो काढू. आपण आता 3 तास वेळ घालवला आहे, तर अजून 10 मिनिटात सगळं 5 मिनिटात निवेदन होईल. ते निवेदन व्यवस्थित करा आणि व्यवस्थित ग्रुप फोटो काढा. गडबड करू नका. दुसरं, आज आपल्या सैनिक संघटनेचा श्री भैरवनाथ माजी सैनिक संस्था ही तशी 6 वर्ष झाले आपल्या संस्था स्थापन होऊन, पण 1 वर्षापूर्वी संस्था रजिस्ट्रेशन करण्यात आलेली आहे. तर आपला हळूहळू आता कार्यक्रम मगाशी सुनील साहेबांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने कामं चालू आहेत. तर आपल्या या कार्यक्रमाला आपल्याला आपल्या शब्दाला मान देऊन आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवाजी अण्णा कदम, त्याच्यानंतर आपल्या गावचे सुपुत्र डॉक्टर अभिजित जगदाळे, बाळकृष्ण जगदाळे, शामराव धुमाळ साहेब, योद्धा सैनिक संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे, ते भारतीय माजी सैनिक संघटनेचे 12 वर्षे सल्लागार राहिलेले आमचे विलासराव शिवडे साहेब, भाऊसाहेब सोनवणे मेजर, त्यांची आज यात्रा होती. त्यांना फक्त म्हणलं कमीत कमी सरामीच्या कार्यक्रमाला जर तुम्ही आले, त्यांनी योगदान दिलं. आता ते या यात्रा कमिटीचे ते स्वतः अध्यक्ष त्यामुळे ते गेलेले. रामदास नाळकांडे साहेब, भारतीय माजी सैनिक संघटना आम्ही 2011ला शिरूर तालुक्यात स्थापन केली. त्यावेळेस बाळासाहेब आपलं शामराव धुमाळ साहेब, बाळासाहेब नवले साहेब आणि रामदास नाळकांडे साहेब हे तिन्ही क्लार्क आहेत तिघं पण, आणि यांनी तिघं एकत्र आले. यांनी नंतर शिरूर तालुक्यातली संघटना स्थापन केलेली. त्याच्यानंतर सुरेश उमाप साहेब, टेल मेकॅनाइज, हे एकदम म्हणजे जीवन एक प्रवास आहे आणि प्रत्येक प्रवासाचा एक शेवट असतो. जीवन एक प्रवास आहे आणि प्रत्येक प्रवासाचा एक शेवट असतो. आजच्या कार्यक्रमाचा शेवट झाला आहे, पण आमचे कार्य पुढेही चालू राहणार. धन्यवाद. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंग, तव शुभ नामे लागे, तव शुभ गाहे तव जय गाता, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आज